बेळगावात उघडकीस आलेल्या 4,500 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणाला दिवसेंदिवस नवे वळण मिळत आहे. हजारो लोकांकडून गुंतवणूक घेतलेल्या शिवानंद निलणवर यांच्या विरोधातील तपास आता बँक अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडेही वळत असल्याची शंका व्यक्त होत आहे. प्राथमिक माहितीनुसार सुमारे 35,000हून अधिक लोकांकडून पैसा जमा करण्यात आला असून ऑनलाईन व्यवहारांद्वारे 2,500 कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित झाल्याचा संशय आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असताना संबंधित बँकांनी कोणतीही शंका नोंदवली नाही, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. शिवानंद निलणवर यांनी वापरलेल्या 4 बँक खात्यांना तपास अधिकाऱ्यांनी गोठवलं असून प्रत्येक खात्यात शेकडो कोटी रुपये आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दररोज लाखो रुपयांची रक्कम जमा होत होती आणि त्याच खात्यामधून दर महिन्याला 75 कोटी रुपयांहून अधिक रक्कम गुंतवणूकदारांना व्याजाच्या स्वरूपात दिली जात होती, अशी माहिती आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात व्यवहार होऊनही बँक अधिकाऱ्यांनी खबरदारी घेतली नाही, असा आरोप होतोय. संशयास्पद व्यवहारांची माहिती आर्थिक गुप्तचर विभाग, अंमलबजावणी संचालनालय आणि आयकर विभागाला देणे अपेक्षित असताना बँका शांत का राहिल्या, हा तपासाचा केंद्रबिंदू बनला आहे. 3 खासगी बँकांच्या 4 खात्यांमधून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती मिळाली असून या प्रकरणात बँक अधिकाऱ्यांचा सहभाग आहे का, याची चौकशी सुरू आहे. शिवानंद निलणवर यांच्यासोबत काही बँक अधिकारीही सहभागी होते का, या दृष्टीने CID अधिकारी माहिती गोळा करत आहेत. CIDचा तपास पुढे जात असताना बँक अधिकाऱ्यांची भूमिकाही उघड होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. राज्यात लक्ष वेधून घेतलेल्या 4,500 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणाचा तपास आता CIDकडे सोपवण्यात येण्याच्या टप्प्यावर पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर CIDचे DIG डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांनी बेळगावातील माळमारुती पोलीस ठाण्याला भेट देऊन आरोपी शिवानंद निलणवर याच्याकडून प्राथमिक माहिती घेतली. माळमारुती ठाण्यात कोठडीत असलेल्या शिवानंद निलणवर याला बोलावून DIG गुळेद यांनी चौकशी केली. DIG समोर येता शिवानंद यांनी हात जोडून ओम नमः शिवाय असं म्हटल्याची घटना लक्षवेधी ठरली. चौकशी दरम्यान कोणत्या गावात गुंतवणूक घेतली, किती लोकांकडून पैसे जमा केले, ऑनलाईन किती व्यवहार झाले, अशा अनेक प्राथमिक प्रश्नांची उत्तरे DIGंनी घेतल्याची माहिती आहे. यावेळी मार्केट ACP संतोष सत्यनायक, CPI BR गड्डेकर तसेच स्थानिक पोलीस अधिकारी आणि CID कर्मचारी उपस्थित होते. ₹50 कोटी रुपयांहून अधिक ठेवीच्या प्रकरणात आरोप असलेल्या शिवम असोसिएट्सचे MD शिवानंद निलणवर यांचा गुन्हा CIDकडे हस्तांतरित करण्यात आलाय. CID अधिकाऱ्यांनी आतापर्यंत जमा केलेली सर्व माहिती ताब्यात घेतली आहे. ದಿನಾಂಕ 15 ಮೇರಂದು ಶಿವಮ್ ಅಸೋಸಿಯೇಟ್ಸ್ ಫರ್ಮ್ ಮೇಲೆ ಅವರ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳ ಮೇಲೆ ಒಂದು FIR ಮಾಳಮಾರುತಿ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ನಲ್ಲಿ ದಾಖಲು ಮಾಡಲಾಗಿತ್ತು. ಈ ಫರ್ಮ್ ಓನರ್ ಶಿವಾನಂದ ನಿಲಣವರ್ ಇವನಿಗೆ ದಸ್ತಗಿರಿ ಕೂಡ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಈಗ ಅವನು ಪೊಲೀಸ್ ಕಸ್ಟಡಿಯಲ್ಲಿದ್ದಾನೆ. ಈ ಪ್ರಕರಣದ ವ್ಯಾಪ್ತಿ ಅಂತರ್ ಜಿಲ್ಲೆ ಇದೆ, ಅಂತರ್ ರಾಜ್ಯ ಕೂಡ ಇದೆ ಮತ್ತು ಫ್ರಾಡ್ ಅಮೌಂಟ್ 50 ಕೋಟಿಗಿಂತ ಜಾಸ್ತಿ ಇರೋದ ಕಾರಣದಿಂದ ನಾವು ಮಾನ್ಯ DG ಆ್ಯಂಡ್ IGP ಇವರಿಗೆ ಈ ಪ್ರಕರಣ CIDಗೆ ವರ್ಗಾವಣೆ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಕೋರಿಕೆ ನಿನ್ನೆ ಕಳಿಸಿದ್ದೀವಿ. ಅದರ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ನಿನ್ನೆ ಮಾನ್ಯ DG ಆ್ಯಂಡ್ IGP ಅವರು ಈ ಪ್ರಕರಣವನ್ನು CIDಗೆ ವರ್ಗಾವಣೆ ಮಾಡೋದು ಆದೇಶ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು DIGಯಿಂದ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಈ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಈಗ ನಮ್ಮ ತನಿಖಾಧಿಕಾರಿ ಈ ಪ್ರಕರಣದ ಕಡತವನ್ನು ಎಲ್ಲ ಫಾರ್ಮ್ಯಾಲಿಟಿ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಿಕೊಂಡು CIDಗೆ ವರ್ಗಾವಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव.
American, American collection में आओ, नई वैरायटी यहाँ पाओ, सबके लिए कपड़े हैं खास, American में खुशियाँ हैं पास, American, American. अमरकॉन कलेक्शन, खड़े बाजार, बेलगाम।